शहादा गॅस सिलेंडर वितरणातील तक्रारींची शिवसेनेकडून पाहणी। शहादा शहरातील रेखा इंडियन व सोना गॅस एजन्सी कार्यालयांना शिवसेना पक्षाच्या शहादा शहर पदाधिकाऱ्यांनी भेट देत गॅस सिलेंडर वितरणासंदर्भातील नागरिकांच्या अडचणींची पाहणी केली। नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली। यावेळी काही ग्राहकांनी अशी तक्रार केली की मोबाईलवर गॅस सिलेंडर वितरणाचा मेसेज येतो, मात्र प्रत्यक्षात त्यांना सिलेंडर मिळत नाही। त्यामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार किंवा अन्य प्रकारचा भ्रष्टाचार होत आहे का, याचीही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पडताळणी केली। तसेच गॅस सिलेंडर डिलिव्हरी करताना अतिरिक्त मोबदला घेतला जात असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या। या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ग्राहकांना आवाहन करत अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास पुढे येऊन माहिती देण्याचे सांगितले। या पाहणी दरम्यान शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, सरपंच आझाद ठाकरे तसेच शिवसैनिक महेश पाटील, दिलीप पवार, भरोसा मोरे, स्वरूप लुकंड, कौस्तुभ मोरे, जगदीश पाटील, विवेक बडे, मुकेश ईशी आदी उपस्थित होते। ई मराठी न्यूज नेटवर्क। जय महाराष्ट्र। आज शिवसेना शहादा पक्षाकडून रेखा व सोना गॅस एजन्सी ऑफिसला या ठिकाणी नागरिकांची गॅस सिलेंडरबद्दल जी वाताहत होत आहे त्या संदर्भात या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आलेलो होतो। रेखा इंडियन गॅस एजन्सीकडं त्या ठिकाणी आम्ही तक्रार केली की आपण जो लोड असतो, जी मागणी असते ती मागणी कमी असते आणि लोकांना या ठिकाणी उन्हामध्ये रांगा लावण्यासाठी या ठिकाणी तुम्ही लोकांची गैरसोय करण्यात आलेली आहे। त्यांनी म्हटलं की सिस्टीममध्येच आम्हाला प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे ही अडचण आली। अन्यथा शासनाने या ठिकाणी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की गॅस सिलेंडरचा तुटवडा कुठेही होणार नाही, पुरवठा मुबलक आहे। परंतु लोकांनी पॅनिक न होता ऑनलाईन पद्धतीने आपापली बुकिंग सुरू ठेवावी आणि ज्या लोकांचे बुकिंग झाल्यानंतर त्यांना डिलिव्हरीचा मेसेज येत असेल त्यांनी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना जर त्या पिरियडला त्या वेळी जर डिलिव्हरी होत नसेल तर शिवसेना कार्यालय या ठिकाणी त्यांनी संपर्क साधायचा आहे। लोकांनी विनाकारण नाहक उन्हामध्ये राहून रांगा लावू नका। जिथं जिथं तुम्हाला आढळत आहे की या ठिकाणी आम्हाला या एजन्सीकडनं डिलिव्हरी होण्यास विलंब होत आहे, त्यांनी शिवसेना पदाधिकारी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा। त्यानंतर आपल्याला जो मेसेज येतो 929 रुपये आपल्याकडनं जे घेतले जातात तर तो घरपोच चार्ज आहे। यानंतर 1 रुपयाही आपण जास्त द्यायचा नाही। असं कोणी डिलिव्हरी बॉय जर आपल्याकडनं पैसे घेत असेल तर आपण तात्काळ शिवसेना कार्यालय या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। हा भाग वेगळा आहे की आपण एक सहकार्य म्हणून 5-10 रुपये जास्त दिले तो वैयक्तिक आपला विषय आहे, परंतु 30 रुपये जास्त आकारण्यात येत आहेत अशी गॅस एजन्सीचे जे ग्राहक आहेत त्यांची तक्रार येत आहे। म्हणून मी आव्हान शिवसेना पक्षाकडनं आपल्याला करतो की आपल्या वैयक्तिक मर्जीने 5-10 रुपये दिले तर ठीक आहे, कोणी 30 रुपये जास्त मागत असेल तर त्या एजन्सीकडे तक्रार करा। एजन्सीने आपलं तक्रार घेतली नाही तर शिवसेना पक्षाकडे तक्रार करा, असं मी शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आव्हान करतो। जय महाराष्ट्र। बातमी तुमची साथ आमची। ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।